लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। धुळीमुळे वाढले प्रदूषण। गटनेते राकेश माळी यांच्या पुढाकारातून पाण्याचा फवारणीद्वारे विशेष स्वच्छता मोहीम। शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ते व दुभाजकांवर वाहनांची वर्दळ, रस्त्यालगतचे भाजीपाला व इतर व्यावसायिक तसेच कोरडे वातावरण यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती। परिणामी हवेत उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या। या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष कलावतीताई माळी यांच्या नेतृत्वाखाली गटनेते राकेश माळी यांनी अग्निशामक दलाच्या सहकार्याने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे। अग्निशामक दलाच्या पाण्याच्या टँकरद्वारे शहरातील भगवा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच मुख्य रस्ता व दुभाजकांवरती जोरदार पाण्याची फवारणी करण्यात आली आहे। यामुळे रस्त्यावरील धूळ खाली बसून हवेत उडणारी धूळ कमी झाली आहे। नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळालाय। दररोज सकाळी व सायंकाळच्या वेळेत वाहतुकी दरम्यान नियमितपणे पाण्याची फवारणी करण्यात आल्यास धुळीमुळे होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो। हा उपक्रम नगरपंचायतीमार्फत सातत्याने राबविण्यात आल्यास नागरिकांच्या आरोग्यासाठी तो अत्यंत लाभदायक ठरेल असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आहे। रस्त्यावरील धूळ ही केवळ एका कारणामुळे नसून त्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत। या सर्व बाबींवर योग्य उपाययोजना केल्यास शिंदखेडा शहर धूळमुक्त होऊ शकते असा विश्वास गटनेते राकेश माळी यांनी व्यक्त केला आहे। तसेच इतर व्यावसायिकांनीही धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असं आवाहन त्यांनी केलंय। या उपक्रमाचे शहरवासियांनी स्वागत केले असून यावेळी नगराध्यक्ष कलावतीताई माळी, गटनेते राकेश माळी, नगरसेवक सुभाष माळी, राहुल सोनवणे, अर्जुन भिल, प्राध्यापक दीपक माळी, प्रकाश चौधरी, सलीम मिस्त्री, लोटन माळी, दत्तू माळी, राजू माळी, राजेश मालसे व जिबाऊ फुले आदी उपस्थित होते। नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलंय। नगराध्यक्ष सौ कलावतीताई यांच्या माध्यमातून शिंदखेडा शहरातील जो हा शिवाजी चौक आहे आणि त्या भगवा चौक यापर्यंत जो घाणीचे साम्राज्य आणि जो धूळ उडत होता त्याच्यासाठी कलावतीताई आणि राकेश भाऊच्या माध्यमातून हा शिंदखेडा शहरातला जो काही धूळ आहे मातीच्या डस्टबिन जो आहे तो 2 वेळा करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे। कॉलनी परिसर करणार आहे का? कॉलनी टप्प्याटप्प्याने पूर्ण परिसर बीके नगरच्या 3ऱ्या लाईनला मारायचंय पाणी तुम्हाला? बरं, ते पण करू आम्ही नक्की। ओके, धन्यवाद। मशीन घेतलेलं आहे, 2-3 दिवसात आम्ही चालू करायचा निर्णय घेतलेला आहे। पूर्ण शिवाजी चौफुलीपर्यंत तर भगवा चौफुलीपर्यंत ते मशीन पूर्ण फिरवणार आहे। त्याच्यामुळे डस्ट काय होणार आहे ते मशीनला आता 2-3 दिवसात चालू करायचं आहे आम्हाला। ते दुरुस्त आहे का? दुरुस्त आहे, नॉर्मल काहीतरी क्युरी म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ते चालू करणार, 2-3 दिवसात चालू करायचं आहे त्याला। किती दिवसात चालू आहे? साधारणतः 4-5 दिवसात चालू करू। संपूर्ण गावाची डस्ट संपूर्ण जो मेन रोड आहे, जो तिकडची मेन पूल आहे तिथून तर भगवा चौफुलीपर्यंत जास्त डस्ट उडतो तिथं ते मशीन चालू करायचं। रात्रीच्या वेळेस ते चालू करावं लागतं, दिवसाला चालू नाही करता येत। धन्यवाद।